चायनीज मंचुरियनमध्ये चक्क पालीचं मृत पिल्लू आढळल्याची घटना उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात घडली आहे. सदर चायनीज पदार्थाचं सेवन करणाऱ्या मुलीला त्रास झाल्यानंतर तिला शिवनेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सदरबाबत तक्रार करण्यात आली असून अन्न व औषध विभागाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तक्षशिला विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील किंग्स चायनीज या दुकानातून मोना पाठारे या मुलीने काल संध्याकाळी चायनीज मंचुरियन विकत घेतलं. ते चायनीज खात असताना तिला त्यात पाल आढळली. मोना यांनी चायनीजवाला अमर मोरे याला ती गोष्ट सांगितल्यावर त्याने कोणाला सांगू नको असा दम दिला. थोड्या वेळात मोनाला उलटी, जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिने खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले, परंतु त्रास न थांबल्याने सध्या ती शिवनेरी रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी आता विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गेली असून अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरविंद खडके यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. माझं नाव मोना रावसाहेब पठारे. मी 7:10 मी मंचुरियन आणायला गेले. मंचुरियन घेऊन घरी आले, प्लेटीत घेतला आणि खाल्लं मी आणि बघते तर पालीचं पिल्लू. अर्धी मी पाल तर खाल्ली आहे. त्यानंतर मी त्याच्याकडे गेली, मला अमरदादा पालीचं पिल्लू निघलंय. तो बोलतो ठीक आहे. मला चटणी चेंज कर, लहान मुलं खात होते तिथं. तो बोलला ठीक आहे. त्यांनी मला फोन, तो बोलतो मी तुला फोन करतो. मला ठीक आहे. त्यांनी मला फोन केला. मला बोलतो पुढे बोलू वगैरे नको, तुझ्याबरोबर ती बाई आली ना ती खूप डेंजर आहे, मी चटणी ना टेस्टिंगला पाठवतो. मला ठीक आहे. मी घरी आले, मला अर्धा तासामध्ये मला उलटी, जुलाब आणि चक्कर सारखं व्हायला लागलं. तर मी आमच्या इथे डॉक्टर आहे जग्गेशा, तिकडे गेली तर त्यांनी मला सलाईन वगैरे लावलं. तर तिथे ते आले होते, ते लोक अमर वगैरे ते आलते. त्यानंतर मी घरी आले. परत मला 1 वाजता चक्कर, उलटी वगैरे व्हायला लागली. मी इथे ऍडमिट झाली. तर मला एवढंच हवंय की तिथे मी त्याला सांगून सुद्धा त्यांनी लहान मुलाला तीच चटणी चारली सर्वी. हा, मी पोलीस तक्रार केलेली आहे, पण पोलिसाला काय मॅनेज केले का काय मला माहित नाही. पोलिस नंतर आलेले नाहीये. तर माझं एवढंच मागणं आहे का मला न्याय पाहिजे. लहान लेकरं पण तिथे खातात. मला वडील पण नाहीये, मला न्याय पाहिजे. त्याच्यावर दुकानावर गुन्हा झालाच पाहिजे त्याच्यावर, कारण की त्याला जरा पण काय वाटत नाही. इथं आला, फक्त बसला, निघून गेला, काहीच बोला. त्याच्याबरोबर कोण मुलगा होता ना, तो बोलतो नाटक करते. मला काय हौस आली का इथे येऊन बसायची? मला न्याय पाहिजे. मला वडील पण नाही, माझी मम्मी घरकाम करते.